अमेरिका आणि इस्रायल या देशाने इराणवर जे काही हल्ला चढविलेला आहे आणि या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभर पसरलेले आहेत। हा हल्ला अमानुष हल्ला आहे आणि हा हल्ला या ठिकाणी थांबविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही आता कार्यक्रम आयोजित केलेला होता। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही केलेला आहे। आमचं म्हणणं एकच आहे की भारताने या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे। नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्याला संकटाच्या वेळी ज्या इराणला साथ दिली होती त्या इराणच्या पाठीशी भारताने उभा टाकलं पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। आमची मागणी आहे की जे काही अमेरिकेनं जे सध्या जगावर जी दादागिरी चालू केलेली आहे आणि जे इराणवर युद्ध लादलेलं आहे, लादलं नाही म्हणण्यापेक्षा जे इराणचा जो काही तेलाचा साठा आहे हा साठा कब्जात घेऊन संपूर्ण जगाला गुलाम बनवण्याचं काम हे अमेरिकन साम्राज्यवाद करायला लागलेले आहेत। आणि त्या अमेरिकन साम्राज्यवादाला हे भारताचे जे काही पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान मुख गिळून गप्प आहेत। म्हणून आमचं असं स्पष्ट मत आहे की जे काही एकेकाळी इराणनं जे काही आपल्या मदत केली होती पाकिस्तान आणि चीनच्या युद्धाच्या काळात, आज ती एक नातं आपण जपायला पाहिजे आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेऊन इराणची बाजू घ्यायला पाहिजे आणि अमेरिकन साम्राज्यवाद हाणून पाडायला पाहिजे, अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। आणि जर अमेरिकन साम्राज्यवाद जर हाणून नाही पाडला तर भारताला सुद्धा हे अमेरिकेचे गुलाम व्हावं लागणार आहे। म्हणून पुढचा धोका टाळण्यासाठी आजच भारताच्या पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका आपण घेतली पाहिजे, असं आमचं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।